हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहोत। ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होणार आहे। पंचायत समितीवर सत्ता आणून बहुतांशी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावू अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागा आहेत तर पंचायत समितीच्या 22 जागा आहेत। आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असून वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या आघाडीलाही सोबत घेणार आहोत। सध्याच्या सरकारनं केलेला भ्रष्टाचार, सत्तेतील पक्षांचा चाललेला पैशाचा खेळ या सगळ्याच्या विरोधात धनशक्ती विरोधात जनशक्ती असा आमचा संघर्ष आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा उडालेला बोजवारा, शक्तीपीठ महामार्ग, महापुराचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या एकापाठोपाठ एक बंद पडत चाललेल्या शाळा हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत। ज्या त्या मतदारसंघात ताकदवान आणि सक्षम उमेदवार देणार आहोत। जागा वाटप जवळपास निश्चित झालंय। 2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल असं राजू शेट्टी आणि राजूबाबा आवळे यांनी स्पष्ट केलं। पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, बाजीराव सातपुते, भगवानराव जाधव, साताप्पा भवान, बाजीराव पाटील, उत्तम पाटील, धनाजी पाटील, संपत पवार, अप्पासो एडके, स्वप्नील मगदूम, देवाशीष भोजे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते।